चर्चा ज्या चालल्या होत्या मागील काही दिवसांमध्ये कायदा बाह्य सक्तीच्या ज्या चर्चा चालवल्या होत्या अत्यंत खमंग पद्धतीनं की आमच्या गरीब तबका असलेल्या कष्टकऱ्यांना तुम्ही असंच बोललं पाहिजे, तुम्ही तसंच बोललं पाहिजे आणि तुम्ही भाषेत नाही बोलणार तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जा, एवढंच नाही तर पोट भरायला येतात इथपर्यंत असे शब्द वापरण्यात आले। मग तो अपमान रिक्षावाल्या कष्टकऱ्यांचा, टॅक्सीवाल्यांचा, देशातला हिंदू माणूस, जगातला हिंदू माणूस, हिंदू राष्ट्र भारत मानणारा माणूस धडधडीत पाहत होता। आणि हे चुका करणाऱ्यांपैकी माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक सुद्धा चुकले नव्हते, कारण त्यांना वारंवार बोलताना पाहिलं की पोट भरायला येतात। त्यांना हे माहीतच नव्हतं की देश आहे, हे राष्ट्र आहे, फर्स्ट नेशन, प्रथम देश, ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, प्रत्येकाच्या ध्यानामध्ये, कायद्यामध्ये, भारतीय संविधानामध्ये। परंतु आपण काय करत आहोत याचं भान जेव्हा माणसाला राहत नाही तेव्हा अशा अक्षम्य प्रकारचे गोष्टी हातून होत असतात। आणि त्यातलीच बाब म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या विभागाने चूक करून दाखवली। ती चूकही कधी केली लक्षात घ्या, 2 तारखा फारच चुकीच्या इतिहासात लिहिल्या जातील अशा प्रकारची चूक केली आणि क्रिटिसाइज केले जातील नेहमी प्रताप सरनाईक त्या चुकीसाठी। माझ्या माहितीप्रमाणे कायदा तशा प्रकारचा नसताना, कायद्यात तशा प्रकारची म्हणजे केंद्रीय कायदा ट्रान्सपोर्टच्या संदर्भातला जो कायदा आहे, केंद्रीय कायदा मोटर व्हेकल ॲक्ट आणि महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्समध्ये तशी काही स्पष्टोक्ती नसताना 14 एप्रिल जर आपण तारीख एखादी प्रेस नोट काढण्यासाठी म्हणजे ठरवली आणि त्या तारखेला जर आपण असं म्हणालो की ह्या तारखेला म्हणजे कामगार दिनापासून म्हणजे 1 मे पासून कष्टकऱ्यांनी, ऑटो रिक्षावाल्या कष्टकऱ्यांनी मराठी सक्तीनं बोलावं, नाही बोललं तर राज्याच्या बाहेर जावं, इथपर्यंत ते सगळं बोलल्या गेलं। तशा प्रकारची म्हणजे मी तर म्हणतो तशा प्रकारचे दिवसच का निवडण्यात आले हे सुद्धा म्हणजे समजण्याबाहेरच्या गोष्टी आहेत। एकीकडे 14 एप्रिल हे वंचितांना न्याय देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी, जगातल्या दीन दुबळ्यांसाठी जन्माला आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या दिवसाच्या औचित्यापासून ते 1 मे म्हणजे कामगार दिनांपर्यंत हे सगळे लोक पाहत होते की हे काय चाललेलं आहे। परंतु आम्ही सातत्यानं म्हणत होतो की तुम्ही कोणत्याच प्रकारची बंदी घालू शकणार नाहीत, तुम्हाला तशा प्रकारची बंदी घालता येत नाही। आणि मग आज काय केलं, फुस परिवहन खातं म्हणून पंक्चर झालं का प्रश्न आहे माझा। तुमच्या अपप्रवृत्त असंविधानिक मी विचार म्हणेल या विचारामुळं राज ठाकरे सारख्या माणसानं बघा राज ठाकरे सारख्या माणसांनी काय केलं आज। प्रताप सरनाईक, यू आर रिस्पॉन्सिबल। राज ठाकरेंनी एखाद्या मग कोणी व्यक्ती असो, ज्या प्रकारे संजीव निरुपमांच्या गाडीवर जे काही हल्ला झाला किंवा काही त्रास झाला त्यांना त्रास करणाऱ्या लोकांना बोलून सत्कार केला, ही संस्कृती आहे का? हे करण्यासाठीचा प्रताप सरनाईक तुमचा निर्णय होता का? हे पाहण्यासाठीचा निर्णय होता का? तुमचं स्टेटमेंट आहे का या गोष्टीवर?
तुमचं ह्या गोष्टीवर स्टेटमेंट नाही. मी राज ठाकरेची निंदा करतो, निषेध करतो. प्रताप सरनाईकांनी सुद्धा निषेध आणि निंदा करणं आवश्यक होती. मान्य संजीव निरुपम शिवसेनेचे नाहीत का? त्यांना हल्ला करणाऱ्यांचा जर सत्कार होत असेल तर प्रताप सरनाईकांची जिम्मेदारी काय? हल्ला कुणाच्या कृतीमुळे झाला, कोणाच्या कार्यप्रणालीमुळे झाला? कारण मीमांसा केली तर रूट कौन है, रूट कॉज कौन है, जड़ कौन है इस बात की? ही राज ठाकरेची संस्कृती आणि अज्ञानीपणाचा म्हणजे ज्या प्रकारे ते बोलत राहिले, अज्ञानीपणानं व्यक्त होत राहिले प्रताप सरनाईक, त्यांच्यामुळे महाराष्ट्रानं पाहिलेलं ते चित्र. आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही भीक घातली नाही. आमच्या केसापर्यंत, आमच्या गाडीपर्यंत यायची, कारण आम्ही कायदेशीर माणसं आहोत. धजत नसतात लोक. मला त्यामुळे हे सांगायचं आहे की आज प्रताप सरनाईक यांना जर आपण बघितलं असेल तर स्पष्टपणे प्रताप सरनाईक यांची बॉडी लँग्वेज आज काय सांगत होती. आम्ही हेच सांगत होतो की शिवसैनिक तुमच्यासोबत नाही. आम्ही हेच सांगत होतो. कारण का शिवसैनिक तुमच्यासोबत नाही? ह्या राज्यामध्ये हिंदू सरकार आहे. हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणाऱ्यांचं आणि सर्वांचं भलं पाहणारे प्रभू श्रीरामांचं विचाराचं सरकार आहे. प्रभू श्रीराम हे कोणत्या राज्यात जन्माला आले आणि कुठे आहेत म्हणून लोक पूजा करतात का प्रभू श्रीरामांची? प्रभू श्रीरामांची पूजा ही अंतर्मनातून, संस्कृतीतून, संस्कारातून ते विचार आपण स्वीकारलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण संविधानातून स्वीकारलेले आहेत, त्यांच्या लढ्यांमधून स्वीकारलेले आहेत. पण प्रताप सरनाईक मात्र हे सगळे विचार मला असं वाटतं समजू शकले नाही आणि त्यांच्या कारकिर्दीत ह्या स्टेपला, ह्या हिंसक चर्चेपर्यंत नेऊन ह्या आंदोलन करायला लावणारे प्रताप सरनाईकच आहेत. आणि तुम्ही परत उस्कवता तुम्ही. असं नाही केलं तर आम्ही तसं करू, हे तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. आणि म्हणून प्रताप सरनाईकांनी आज ज्या प्रकारे सांगितलं, आज का कल पे, कल का 6 महीने के बाद या 4 महीने के बाद, 3 महीने के बाद, असं कायद्यात नसल्यामुळं कोई भी रिक्शे वाले भाई ने आप डरने की ज़रूरत नहीं है, घबराने की ज़रूरत नहीं है. बिल्कुल अपनी प्रतिष्ठा के साथ रिक्शा चलाए. किसी को कोई तकलीफ आई तो हमने जो हेल्पलाइन नंबर जारी किए हैं उन नंबर्स के ऊपर आप कॉल करें और आपको जो भी कानूनन मदद लगेगी वो हम मदद देने के लिए तैयार है. पण आज प्रताप सरनाईकच्या कार्यप्रणालीमुळे परिवहन विभागात जे काही पाहायला मिळालं ते अत्यंत चुकीचं होतं. आणि त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे, प्रताप सरनाईक म्हणायचे 1 तारखेच्या नंतर बॅच रद्द, कॅन्सल, परमिट कॅन्सल, लायसन कॅन्सल. मला तर जेव्हा ते कॅन्सल म्हणत गेले ना, मला वाटायचं ते कॅन्सर असं वाटायचं. कारण वैचारिकदृष्ट्या हे त्यांना बोलणं कितपत योग्य वाटायचं मला माहिती नाही. परंतु कायदेशीरदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या ज्या गोष्टी त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत, अधिकाऱ्यांना माहिती होत्या. कारण लायसन्स कसं काय तुम्ही कॅन्सल करणार? त्याला एक प्रोसेस आहे, एक पद्धत आहे. समजा एखाद्या व्यक्तीनं लायसन्स घेऊन गाडी चालवली, सिग्नल तोडल्याबरोबर लायसन कॅन्सल होते का? कायद्यामध्ये लायसन देताना कार्यालयात बोलवलं जातंय. कायद्यामध्ये चौकशी करण्यासाठी मेमो दिला जातो आणि कार्यालयात बोलवलं जातंय. कार्यालयात बोलवल्याच्या नंतर त्या माणसाला आपलं मत मांडण्याची संधी असते. त्या माणसानं मत मांडून जर मी गुन्हा केला नाही म्हणलं तर ते कोर्टामध्ये प्रकरण पाठवावं लागत असतंय. त्याला विहित पद्धत म्हणतात. परिवहन विभागाकडे जर ती पद्धत नसेल तर ती पद्धत कशातून येते? जनरल कॉजेसमधून येते. आणि जनरल कॉजेसमधून ती कुठे जाते? डिपार्टमेंटल इन्क्वायरी ॲक्ट. हे ॲक्ट तर प्रताप सरनाईकांनी कधी ऐकलाय की नाही की? कारण मला माहिती आहे त्यांना DC रेग्युलेशन चांगले माहीत असतील. हे कुठून माहीत राहील त्यांना? ह्या सगळ्या कायद्यांमुळे नंतर मग कारवाई, आणि ते 3 लेयर जुडिशरी. एक अगर से बैच कैंसिल होता है तो 3 खीमों में हमें जो है उसको अपील करने के लिए हमें जो है इजाजत है.
कोई ने कह दिया तो बैच कैंसिल नहीं होता, डंके की चोट पे बोल रहे हैं। कोई ने कह दिया तो लाइसेंस कैंसिल नहीं होता, डंके की चोट पे बोल रहे हैं। और परमिट के लिए तो भाषा की जरूरत ही नहीं है। और ज्यांना ज्या मुख्यांना बोलता येत नाही, ज्या मुख्यांना बोलता येत नाही त्यांना काम करण्याची संधी नाही का? त्यांची भाषा भारतीय संविधानाची भाषा आहे, हे लक्षात ठेवावं। आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी। आम्हाला माहिती आहे प्रताप सरनाईक 1 तारखेपासून कोणतीच बंदी लावणार नाहीत, हे आता आजच्या त्यांच्या बॉडी लँग्वेज आणि त्यांच्या बोलण्यावरून दिसून आलेलं आहे। आणि रिक्षेवाला कष्टकरी जिंकलेला आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिंकलेले आहेत, मान्यवर दत्तोपंत ठेंगडी जिंकलेले आहेत, त्यांचे विचार जिंकलेत, मान्यवर दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार जिंकलेत। आणि खोटं सांगणारा परिवहन विभागाचे मंत्री यांच्या विचारांना आज कुठेतरी थांबावं लागलंय। हीच तर खरी कायद्याची चमक आहे, हीच तर खरी कायद्याची शक्ती आहे। प्रताप सरनाईक आता म्हणतात की उद्या महत्वाचा निर्णय होणार आहे आणि सर्व आयुक्तांशी बोलणार। 59 जेवढे परिवहन आयुक्त कार्यालय आहेत त्या सगळ्यांची त्या ठिकाणी माहिती घेणार आणि मग निर्णय जारी करणार। कसला निर्णय जाहीर करणार? कायदाच नाही। कोणता निर्णय जाहीर करणार? कायदाच नाही। प्रेस नोट कशाला म्हणतात? प्रेस नोटचा अर्थ कायदा आहे का? मान्य राज्यपाल महोदय सही करत असतात, त्याला ऍक्ट अंडर आर्टिकल 309 म्हणतात। परिवहन खात्यानं सर्क्युलर काढणं, सर्क्युलर इज नॉट ए लॉ, सर्क्युलर कायदा नाही हो प्रताप सरनाईक। ऐका प्रताप सरनाईक, तुम्ही ऐका, सर्क्युलर हा कायदा नाही, डंके की चोट पे तुम्हाला सांगत आहे, तो कायदाच नाही सर्क्युलर। अंमलबजावणी संदर्भात उद्याची बैठक कोणती अंमलबजावणी? कशाची अंमलबजावणी? बघा महाराष्ट्र नाही, एक मिनिट त्यांनी पण डंके की चोटवर सांगितलं की अंमलबजावणी मराठी संवाद अनिवार्य होणारच, त्यांनी पण सांगितलं। मला एक सांगा यार, कशाची अंमलबजावणी करणार? एखाद्या कायद्यात तर तरतूद पाहिजे। अरे तुमचं आडनाव जर तुम्ही बदललं, त्यांचं काय आडनाव होतं? गांडुले, त्यांनी सरनाईक केलं, तर त्यांना जावं लागलं असेल ना त्या विभागात कोणत्या, ते गॅजेट करण्यासाठी, ते गॅजेट झालं असेल ना। त्याच प्रकारे मला तुम्हाला सांगायचंय, अरे कायदा आधी आणसाल की आधी अंमलबजावणी करसाल? त्यांची फसगत तिथं झाली। तशा प्रकारचा मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये तरतूद नाही। आणि महाराष्ट्र मोटर व्हेकलच्या संदर्भात जो 89चा जो कायदा आहे त्याच्यात रूल 24 आहे, त्याच्यात कंप्लीट एम्बिग्युटी आहे। ना तर मराठी भाऊ धड चालवू शकेल, ना तर गुजराती भाऊ धड चालवू शकेल, ना बहुभाषिक कोणीच भाऊ चालवू शकेल। आणि त्याही पुढे जाऊन म्हणतो सक्ती कशाची? म्हणजे आज आमचा मराठी रिक्षेवाला भाऊ असो की हिंदी रिक्षेवाला भाऊ असो, असा एखादा भाऊ दिसला का की आम्हाला भाषा शिकायची नाही म्हणून? सगळ्यांनाच भाषेची आवड आहे, भोजपुरी भाषेची सुद्धा आवड है। हम तो कहते हैं ना, हम भोजपुरी परिषद लेने वाले हैं, मई में हमने यहाँ पे मीटिंग रखी है, आने वाले मई में हम भोजपुरी परिषद मीटिंग रखेंगे और जून के बाद हम परिषद लेंगे, बंबई में लेंगे। भोजपुरी कई देशों में बोली जाती है, भोजपुरी को भी समझे ना, भोजपुरी को भी शेड्यूल में जगह मिलनी चाहिए। भाषेचा गोडवा कुणाला नाही। मला सांगा नागपूर, प्रताप सरनाईकांना एकदा नागपूर, मला तर माहित आहे ते विदर्भ लाईनच आहे आपली, पण त्यांना हे माहित आहे, त्यांनी विसरले की काय की नागपूरमध्ये टेमरे तुम्ही सांगा ना, नागपूरमध्ये कोणती भाषा बोली जाती? खरं प्रामाणिकपणे सांगायचं, हसून अफर्मेटिव्ह म्हणू नका। हिंदी भाषा बोलली जाते। किती टक्के मोजा तुम्ही? 99% लोक हिंदी बोलतात नागपूरमध्ये। तुम्ही मोजून बघा गोंदियामध्ये, तुम्ही मोजून बघा तुम्ही भंडाऱ्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते। यवतमेल के आगे यवतमाळ सुद्धा म्हणत नाहीत, यवतमेल म्हणतात, लक्षात घ्या तुम्ही। त्यामुळं सांगायचं तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय, मी म्हणजे आमच्या वात्रे टीकेत म्हणायचं झालं तर, आमच्या गुराखी भाषेत म्हणायचं झालं तर, कोणाला अपमान करण्याच्या उद्देशानं नाही, पण या सगळ्या पादऱ्या गोष्टी होत्या, ह्या सगळ्या पादऱ्या गोष्टी होत्या। गोष्टी म्हणालो, कायदे नव्हते, त्याच्यामुळे गोष्टी होत्या। राज ठाकरे आता बघा बिळातून निघाला की नाही, सुरू झाला की नाही फणा काढणं। आता मी एका चॅनलवर त्याच्या कोणाचं तरी ऐकत होतो,
फुसफुस फुसफुस सुरू झालं होतं, फुसफुस फुसफुस सुरू झालं होतं. त्याच्यामुळे ऑफ सीझनमध्ये मी आज प्रताप सरनाईक यांची बॉडी लँग्वेज का बदलली, तर त्यांना हिंदुत्ववादीच लोक बोलतील ना, पक्ष बोलल ना, अरे हे काय चालू केलंय सगळं म्हणून. सर, संजय निरुपम त्यांच्याच पक्षातले नेते आहेत आणि त्यांनी पत्र लिहिलंय की किमान 6 महिन्याचा तरी वेळ देण्यात यावा. आणि यात त्यांनी असं पण म्हटलंय की हिंदी भाषेची सक्ती जी आहे ती व्हायला नको, वेळ द्यायला पाहिजे. बघा, डायरेक्ट देता येत नाही, नका देऊ म्हणलं तर प्रताप सरनाईकांचा अपमान आहे. आणि फिर काही कुछ तो करो ना, नंतर त्यावेळेस 6 महिन्याच्या नंतर विषय दुसरे राहतात मार्केटमध्ये. पण याचं राजकारण होतं असं वाटतंय का? कारण आनंद दिघे असते तर संजय निरुपम यांच्या 2 कानाखाली वाजवली असते, एकनाथ शिंदे यांनी किमान एक तरी वाजवली असं संदीप देशपांडे म्हणताय. पण त्या प्रश्नाचं उत्तर प्रताप सरनाईकांनी दिलं का? त्यांच्यात ती हिंमत होती का? होती का हिंमत प्रताप सरनाईकांमध्ये? पत्रकार परिषदेमध्ये हा पर्टिक्युलर प्रश्न विचारण्यात आला होता. हिंमत नाही ना त्यांच्यामध्ये, उत्तर दिलं नाही ना त्यांनी. बघा तुम्ही पूर्ण प्रेस काढून, उत्तर दिलं नाही म्हणजे हिंमत नाही. उत्तर द्यायचं ना, दिस साइड और दैट साइड, उसे कहते हैं मंत्री. मंत्री का मतलब क्या होता है? मुखिया. मुखिया का मतलब क्या होता है? अरे अपने लेखन में, अपने पेन में वो ताकत हो, अपने वाणी में वो ताकत हो कि जनता जनार्दन तुम्हें चाहने लगे, अपना समझे. ये सब है ना, ये सब इनमें नहीं है. याला गुणधर्म म्हणत असतात. हे गुणधर्म मला त्यांच्यात दिसत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मागच्या 2 दिवसापासून प्रताप सरनाईकांच्या व्यक्तिगत बाबी लोकांच्या समोर येत आहेत, जनतेच्या समोर येत आहेत. खास करून तुम्हाला सांगतो, मी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओची मी पुष्टी करत नाही. नाही पहा, नरेंद्र मेहता म्हणून नाही, मी जे आता व्हिडिओ तुमच्या समोर रन करणार आहे अत्यंत गंभीर असा व्हिडिओ आहे. याची दखल घेतली जाणार आहे आणि दखल घेतली गेलीच पाहिजे. महामहिम राज्यपालांना ह्या बाबतीत कळवलं जाईल. मी तुम्हाला सांगतो, काय आहे रोहितचा नंबर द्या मला, मी फोन करतो. एवढी तरी कशी तुमच्या अंगान भरले, त्या काल्याच्या अंगान, त्या काल्याला हाणाचं नाही, ते उभा करायला व्हिडिओ घे. थोडा तुम्ही उद्या हात लावली तर बघून घ्या. व्हिडिओ घ्या. माझं नाही वाटत देश यांना घ्या, झाडा तोडलं नाही. एक तरी मर्डर व्हायला घर गाठाचं आहे. अरे दगडा फेकताना डायरेक्ट तू. सांगायचं तात्पर्य, एक महिला व्याकुळ होतीये, ती रडतीये की ती गैवरून गेली आहे. ही मराठी भाषेमध्ये ती बोलतीये, तिचा आक्रांत आहे मराठी भाषेत. तिच्या त्या शिव्या नाहीत, तिच्या आयुष्याची, तिच्या वडिलोपार्जित त्या ठेवा आहे. त्या ठेव्यावर ज्या वेळेस रात्री मध्यरात्रीच्या नंतर अतिक्रमण होत आहे आणि ती नाव घेतीये मंत्र्याचं, प्रताप सरनाईकांचं, ती रंगाचा उल्लेख करतीये, काळ्या रंगाचा, ती नाव घेतीये कोण आहेत प्रताप सरनाईक. आणि त्यामुळं अत्यंत तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचा जर कार्यक्रम जर चालत असेल तर हे अत्यंत दुःखद आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे की स्वतःच्या वाढदिवसाची रात्र आहे, स्वतःची त्यांच्या वाढदिवसाची रात्र आहे. भाईंदरपाडा येथील गंगाधर भाऊ भोईर, सुमित गोविंद तंगडी, शांताबाई मोतीराम भोईर, रामचंद्र मोतीराम भोईर, मनोहर मोतीराम भोईर, दीपा अजय म्हात्रे, हितेश रमेश भोईर, मोहिनी रमेश भोईर या भूमिपुत्र बांधवांच्या 24-39 चौरस मीटर पैकी 12-19 चौरस मीटर जीवन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून आपल्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता म्हणजे लोक एवढे म्हणजे हे झालेत, परेशान झालेत. एकीकडं रिक्षावाले आमचे कष्टकरी,
दुसरीकडे सामान्यपणे त्या गावचे मूळ रहिवासी, तिसरीकडे आणखीन एका आदिवासी गावचे लोक, हे जर अशी जर पद्धत असेल तर मी माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत नम्रपणे सांगतो, मी अशा प्रकारे मंत्री म्हणून काम केलेला माणूस मी तरी पाहिलेला नाही. अत्यंत नम्रपणे सांगतो, हे सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात महामहिम राज्यपाल महोदय असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री पवारताई असतील, ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी देण्यात येतील. उद्याच्या कॅबिनेट सुरू होण्याच्या अगोदर सगळ्यांच्या पोर्टलवर या सगळ्या गोष्टी पाठवण्यात येतील. एवढंच नाही तर आज माननीय आमदार मेहता साहेबांनी स्पष्टपणे प्रताप सरनाईक मंत्री राहू नये, मंत्रिपदावरून गच्छंती व्हावी इथपर्यंत मागणी केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जे एकूण सारी पाठ जो आहे पाठवण्यात येईल. आणि हे जर होतच नसेल तर आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही. प्रताप सरनाईकांची केस एका दक्षिणातल्या एका मंत्र्याच्या सारखीच सिमिलर केस असल्याने ती केस घेऊन मान्य उच्च न्यायालयात सुद्धा जावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी मान्य हायकोर्ट समोर ठेवावे लागतील. कारण ममत्व, बायस, संविधान विरोधी नाहक बोलणं, नाहकपणे टीका करणं, चॅनलवर येऊन धमक्या देणं, मला धमकी दिली त्यांनी तुमच्या एका निजी चॅनलच्या समोर, मैंने स्वागत केलं असतं, मैंने हे केलं असतं. ये बाल भी बाका नहीं कर सकते हो प्रताप सरनाईक, ये बाल भी बाका नहीं कर सकते हो. वो चैनल के सामने तुमने बोले शिवसैनिक, ओ प्रताप सरनाईक कोणत्या विद्यापीठात शिकलेला याची जाण नसेल, हे की नाही डॉक्टरेट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा. हे काय लेचा पेचा नाही, 100 गोष्टीत फसलेला नाही, खोलामध्ये पाय. लक्षात ठेवायचं. शिंदे साहेबांना सांगतो, हा चॅनलवर येऊन माणूस धमक्या देत आहे, मी तुम्हाला कटिंग पाठवतो. त्यामुळं ह्या माणसाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.